Hello friends, this is Dr. Sudhir Nagarkar. जून 2020 साली सेट परीक्षा झाली होती आणि पेपर 1 मधील ICT हा टॉपिक आपण पाहत आहोत. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ॲक्च्युली सेकंड पेपर जो असतो तो विषयातील असतो आणि त्याच्यामध्ये मार्क आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पडतात. मात्र फर्स्ट पेपरमध्ये मार्क्स कमी पडल्यामुळं बरेच विद्यार्थी हे क्वालिफाईड होत नाहीत. त्यामुळं पेपर 1 हा अतिशय महत्त्वाचा पेपर आहे. जर समजा सेकंड पेपर जर अवघड निघाला, खूप टफ असेल, तर पेपर 1 मध्ये जरी तुम्ही जास्त स्कोर मारला तर तुम्ही आरामामध्ये क्वालिफाईड सेट परीक्षा होऊ शकता, नेट परीक्षा होऊ शकता. त्यामुळं पेपर 1 चा प्रत्येक विभाग जो आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड असू देत, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असू देत, एन्व्हायरमेंटल सायन्स असू देत, लॉजिकल ॲप्टिट्यूड असू देत किंवा हायर एज्युकेशन असू देत, तर याकडे आपण स्पेसिफिक त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या की ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे जास्तीत जास्त वेळा 36 ते 40 असे क्रमांकाचे प्रश्न या ठिकाणी क्वेश्चन पेपरमध्ये आलेले असतात. आता ABCD त्यामध्ये ए जो असतो सेट, तर ए सेटमध्ये या ठिकाणी ए सेट दिलेला आहे पहा. तर ए सेटमध्ये ICTचे प्रश्न 36 ते 40 असे आलेले असतात. तर जून 2020च्या पेपर 1 मधील ए सेटमधील प्रश्न क्रमांक 36 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 36. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ ट्राय? TRAI हा प्रश्न आहे पहा. तर ट्राय या शब्दाचा योग्य अद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? या ठिकाणी दिलेला आहे पहा. टेलिव्हिजन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, टेलिसर्व्हिसेस रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आणि टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. आता या ठिकाणी इथं टेलिव्हिजन दिलेलं आहे, इथं टेलिकॉम दिलेलं आहे, टेलिसर्व्हिसेस दिलेलं आहे आणि टेलिफोन असं दिलेलं आहे. तर बाकीचं सगळं सेम आहे पहा. तर याचं करेक्ट उत्तर जे आहे तर टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, बी हे याचं करेक्ट उत्तर आहे पहा. बी हे उत्तर याचं करेक्ट आहे. TRAI म्हणजे काय तर टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. जे टेलिव्हिजन नाही आहे, टेलिसर्व्हिसेस नाही आहे आणि टेलिफोन पण नाही, तर टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. आता एक लक्षात घ्या की ट्राय जे आहे, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, ट्रायचे एस्टॅब्लिशमेंट कधी झालेले आहे तर ट्राय वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन 20 फेब्रुवारी 1997. म्हणजे 20 फेब्रुवारी 1997 साली याची स्थापना झालेली आहे. ट्रायची स्थापना झालेली आहे. हे या ठिकाणी आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अंडर द टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट 1997 म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट जो झाला होता 1997, त्याच्या अंडरच याची स्थापना करण्यात आलेली आहे. टू रेग्युलेट टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस इन इंडिया अँड प्रमोट फेअर कॉम्पिटिशन. तर अशा म्हणजे याचा लॉंग फॉर्म जसा महत्त्वाचा आहे तसं याची स्थापना कधी झालेली आहे हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण 1997 हे साल या ठिकाणी आपण लक्षात ठेवावयाचं आहे. क्वेश्चन नंबर 37 आहे. इन विच इयर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट वॉज इनॅक्टेड इन इंडिया. म्हणजे भारतात पहिली माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला?
या ठिकाणी 2005, 1980, 2000 आणि 1990 असे पर्याय दिलेले आहेत. आता हे आपल्याला पाठच पाहिजे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा किती साली आलेला आहे? 2000 साली आलेला आहे. 2005 नाही आहे, 1980 नाही आणि 1990सुद्धा नाही. तर याचं उत्तर आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000. हे आपण लक्षात ठेवावयाचं आहे. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट त्यालाच IT ॲक्ट 2000 असंही म्हटलं जातं. त्याचा ओव्हरव्ह्यू या ठिकाणी आपण पाहूया की द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 इज इंडियाज प्रायमरी लॉ गव्हर्निंग सायबर ॲक्टिव्हिटीज including electronic transaction, cyber security and cyber crimes. It was enacted to provide legal recognition to electronic records, digital signature and e-commerce transactions, while also addressing cyber crimes and online fraud also. म्हणजे सायबर क्राईम आणि ऑनलाईन फ्रॉड संदर्भामध्ये IT ॲक्ट 2000 हा बनवलेला आहे. आता असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की त्याची इन्फॉर्मेशन IT ॲक्ट 2000मध्ये अमेंडमेंट कधी झाली? तर IT Amendment Act 2008 was introduced to strengthen cyber security and introduce new cyber offenses. तर या ठिकाणी 2008 साली त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. किती साली? 2008 मध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. या ठिकाणी खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न दिलेला आहे. पहा की क्वेश्चन नंबर 38. हू प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग द फर्स्ट सुपर कम्प्युटर इन इंडिया? म्हणजे भारतातील पहिल्या परमसंगणकाच्या विकासात कोणी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे? तर या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर आणि विजय भाटकर हे या ठिकाणी नावं दिलेले आहेत. पहा पण याच्यामध्ये सुपर कम्प्युटरची निर्मिती कोणी केली होती? विजय भाटकर यांनी केलेली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम तर आपल्याला माहीतच आहेत, ते देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. रघुनाथ माशेलकरसुद्धा ते एक सायंटिस्ट आहेत, अनिल काकोडकर सायंटिस्ट आहेत. पण कम्प्युटर क्षेत्रामध्ये सुपर कम्प्युटर बनवण्याचं काम जे आहे ते विजय भाटकर यांनी केलेलं आहे. आता विजय भाटकरांसंदर्भात आपण या ठिकाणी थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूया की डॉक्टर विजय भाटकर played a crucial role in developing India's first supercomputer. त्यालाच काय म्हटलं जातं तर परम 8000 in 1991. 1991 मध्ये परम 8000 हा सुपर कम्प्युटर विजय भाटकर यांनी तयार केला होता. डॉक्टर विजय भाटकर अँड इमिनंट इंडियन सायंटिस्ट प्लेड अ क्रुशियल रोल in developing India's first supercomputer Param 8000, which was launched in 1991 by the Center for Development of Advanced Computing. म्हणजे CDAC जे आहे तर CDACमध्ये त्यांनी तयार केला होता. and this achievement placed India among the select few countries with the supercomputer capability. म्हणजे जगामध्ये खूप मोठी अचिव्हमेंट होती की हा परम नावाचा सुपर कम्प्युटर विजय भाटकरांनी तयार केला होता. जे CDAC या संस्थेमध्ये तयार केलेला होता. एक लक्षात घ्या की जुन्या काळामध्ये DIT हा कोर्स CDAC थ्रू केला जायतो. जसं की सध्या काळात MSCIT हा कोर्स बेसिक कम्प्युटर लर्निंगसाठी केला जात होता. तर CDAC थ्रू DIT नावाचा कोर्स डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जुन्या काळामध्ये केला जात असे. क्वेश्चन नंबर 39.
Government of Maharashtra has made a compulsory for school enter information of all the students on the web portal known as. म्हणजे महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केलेले आहे. या ठिकाणी पोर्टलची नावे दिलेले आहेत पहा. पवित्र पोर्टल, सरल पोर्टल, सारथी पोर्टल आणि शालार्थ पोर्टल. आता एक लक्षात घ्या की हे सर्व जे पोर्टल आहेत तर ते एज्युकेशनशी रिलेटेड आहेत. मात्र सरल हे पोर्टल जे आहे ते विद्यार्थ्यांची माहिती, सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती या पोर्टलवर नोंदवणे आवश्यक केलेलं आहे. त्यामुळं याचं उत्तर बी आहे, सरल पोर्टल. आता तुम्ही म्हणाल की सरल म्हणजे काय? द सरल SARAL म्हणजे काय तर सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. दिस पोर्टल इज यूज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टू मेंटेन डिजिटल रेकॉर्ड ऑफ स्टुडंट्स इन द स्कूल. द सरल portal was launched by the government of Maharashtra in the year 2015. अतिशय महत्त्वाचं आहे पहा की टू मेंटेन डिजिटल रेकॉर्ड्स ऑफ स्टुडंट्स इन स्कूल. म्हणजे याचे एस्टॅब्लिशमेंट कधी झालेली आहे? 2015 मध्ये झालेली आहे. म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे की सरलची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली तर 2015 मध्ये झालेली आहे. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 40. विच अमंग द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ज फॉर हायर एज्युकेशन इन इंडिया. एक लक्षात घ्या की प्रश्न 2 वेळा वाचायचा. विच अमंग द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह म्हणजे हायर एज्युकेशन इन इंडिया जे आहे त्यांनी एक डिजिटल इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. त्याचं नाव काय आहे ते विचारलेलं आहे पहा. भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट्स, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, सेंट्रल डेटा ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी आणि डिजिटल विद्या असे 4 पर्याय दिलेले आहेत. मात्र या ठिकाणी डिजिटल इनिशिएटिव्ज काय घेतलेले होतं तर NAD याचं उत्तर आहे NAD, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. बी हे याचं करेक्ट उत्तर आहे. नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट्स हे नाही आहे, सेंट्रल डेटा ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी पण नाही आहे आणि डिजिटल विद्या पण नाही आहे. तर नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी हे याचं करेक्ट उत्तर आहे. आता नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी हे काय आहे तर इट इज अ डिजिटल इनिशिएटिव्ह बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू securely store, verify and access academic awards like degrees, diploma and certificates issued by higher education institutes. आणि NAD जे आहे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी हे कधीपासून लॉन्च करण्यात आलेलं आहे तर 2017 पासून हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. याची एस्टॅब्लिशमेंट विचारू शकतात. त्यामुळं NAD जे आहे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी 2017 साली या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. तर कोणी सुरू केलेलं आहे तर हायर एज्युकेशन इन इंडिया यांचं इनिशिएटिव्ह आहे. तर एक लक्षात घ्या की आपणास जर हे सर्व व्हिडिओ एकत्रित हवे असतील, एकत्रित पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल दिलेला आहे. तर त्या चॅनलमध्ये सर्व व्हिडिओच्या लिंक्स ठेवलेल्या आहेत. तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि सर्व व्हिडिओज, कारण पहिला पेपर, फर्स्ट पेपर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर क्वालिफाईड सेट अँड नेट एक्झाम ऑल्सो. दॅट्स वाय you can use
Telegram channel. Thank you very much. Thanks a lot.